महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल न वापरता सर्वसामान्य वारकऱ्यांसोबत श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे विठुरायाचे दर्शन घेतले। आषाढी वारीनिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल न वापरता सर्वसामान्य वारकऱ्यांसोबत श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी येथे विठुरायाचे दर्शन घेतले। शिवसेना पक्षाने उभारलेल्या भाविक सुविधा केंद्र आनंदवारी येथे जाऊन भरत गोगावले यांनी स्वतः भेट देऊन आनंदवारी शाखेचे उद्घाटन केले। यावेळी उपस्थित असलेल्या वारकऱ्यांची विचारपूस केली, तसेच विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या वारकऱ्यांचे सेवाभाव म्हणून पायही चेपले। कुंडली कवरदे कारण भरत शेठ सारखं दमदार आमदार आणि मंत्री आम्हाला लाभलेले आहे। आमचा विकास 100% काय मी करू पूर्वी 100 दिवसाचा रोज होता शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, तो आता आम्ही 125 दिवसाचा केलेला आहे केंद्राने आणि उर्वरित महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। पूर्वी 266 योजना होत्या, आता 318 योजना केलेल्या आहेत। आणि मग त्यासाठी ग्रामीण भारत याचा नेमका अर्थ जे आमच्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत। त्यामध्ये वैयक्तिक लाभाची कामं आहेत, असे अनेक कामं 318 कामं यावेळेला नवीन याच्यामध्ये आम्ही ते केलेली आहेत। आणि शाश्वत रोजगार या माध्यमातून आणि काम केल्यानंतर लगेच दाम, की त्याला उशीर नाही काही नाही, आणि ज्याला रोजगार नाही त्याला पण आम्ही बेरोजगार भत्ता आम्ही देणार। तर यासाठी आपण सगळ्यांनी हे पथनाट्य पाहावं। हा व्हीबीजी रामजीचा हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांनी अनुभवावा, की जेणेकरून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामकऱ्यांसाठी ही योजना किती लाभदायक आहे। आमचे अधिकारी वर्ग आहेत आणि या अधिकारी वर्गांच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवल्या जातील। आणि बाकी शासन दरबारी तुम्हाला कोणालाही कसलीही अडचण आली तर आम्ही आहोत।